उटण लावलेलं आहे. सगळ्या बघतायत अष्टपट्टनायका, काय कमाल आहे, म्हणजे काय देवाचं प्रेम आहे याच्यावरती. भरजरी वस्त्र दिलेले आहेत सुदाम्याला, आसनावरती बसवलं, अलंकार दिले. सुदामदेव ते उपर्ण जे आहे ना, तसं लपू लपू ठेवतो. लाज वाटायला लागली, कसं द्यावं देवा. गाठी गाठीच आहेत नुसत्या, आणि याच्यामध्ये आपल्या घामाचा वास त्यात मिसळलाय. घामानं ते पोहे ओले झालेले आहेत, कुजट त्याच्यामध्ये दुर्गंध असेल आता शरीराचा. देवाला कसं देऊ. भाभीनं काही दिलं नाही का रे सुदामा माझ्यासाठी, आणि तो उपर्ण असा चोरून ठेवतो. आण बघू काय त्याच्यामध्ये, बघू. कृष्णा नको रे, काही नाही याच्यामध्ये. काय माझ्या दारिद्र्याच्या गाठी आहेत. अरे असू दे, अविद्येची गाठ तोडतो मी, दारिद्र्याचं काय सांगतोस तू. आणि भगवंतानी गाठी तपासायला सुरुवात केली. लक्षात आली एवढी एवढी गाठ भगवंतानं सोडली. पोहे काढले. भगवंतानं ते पोहे घेतले आपल्या श्रीकरामध्ये, मुखामाजी टाकले भगवंतानी, आणि काय डोळे मिटले, काय आनंदामध्ये. काय सुदाम्या, काय गोड आहेत रे, काय मस्त आहेत. एक मूठ खाल्लेली, दुसरी मूठ घेतली, तीही भगवंतानं घेऊन टाकलेली. आता तिसरी मूठ घेतली, 3च मोठी होते, ती खाणार. रुक्मिणी देवीने पाहिलं, काही खरं नाही, आपलं दिवाळं निघतंय बहुतेक. हे तिसरी मूठ जर याला देऊन टाकली तर पृथ्वीचं राज्य याला देऊन टाकते. आपल्याला द्वारकेमधून अंगावरच्या कपड्यांशी बाहेर निघावं लागते. एकटीलाच नाही, 16,108. देवा भगवंता, आम्ही तुमच्या अर्धांगिणी आहोत, अर्ध्या अंगाचा विचार करा, आम्हाला काहीतरी प्रसाद. सुदाम्या बघ, असं आहे म्हटलंय. बायाचा स्वभाव लय विचित्र. कसं तरी मित्रांनो मला खायला आणलं, त्याच्यातही आमचा हिस्सा म्हटले घ्या. जेव्हा एक एक कण वाटला ना, तोंडात टाकल्या, देवाला नाही थुकायचं नाही. त्यांनी टाकल्यानंतर लक्षात, देवा काय कुमट वास यायला याचा. आणि सुदामदेव आशीर्वाद झाला. देवलोक वरून तो अवसर बघतायत. काय सुदामाचं नशीब. पाहत्या सुदाम भाळी विधीने लिहिले की भीक मागावे, त्या लिखिता ते मोडून हरीने लिहिले न भीक मागावे. काय कर्ज आहे देवावरती विचार केला तरी. ऋण तरी मुष्टी पोहे, त्याच्या व्याजात हे मनगरी ती. काय कर्ज आहे देवावर त्याचं, मुठभर पोह्याचं. त्याच्या व्याजामध्ये सुवर्णाची नगरी देऊन टाकली. मुद्दलात मुक्ती देणे ही कोण्या सावकाराची रीती. मुद्दलामध्ये मुक्ती दिलेली आहे, अन्नदान. भगवंताप्रती अन्नदान झालं तर तुम्हाला सांगतो, परब्रह्म परमेश्वर त्याला प्रेम देतात. आहे तुक माया अपूर्व भजन, प्रेमाप्रती साधन. गंमत आहे, आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून अन्नदान उत्तम काय म्हटलंय त्याचं कारण ते आहे. कोण जाणे कुठला साधू, कुठला संत, कुठला योगी, कुठला महापुरुष, कुठला ज्ञानी येऊन आपल्या घरी जेवून जाईल सांगता येत नाही. असे किंवदंत आहे, पण म्हणतात 1,00,000 लोकांना तुम्ही निर्हेतुक जीव घातलं, जीव घालण्याचा छंद, आणि तुमच्याकडे 1,00,000 लोकांची यादी जर झाली समजा, तर त्यासाठी प्रत्यक्षात त्याचा भाव इतका वाढलेला असतो की प्रत्यक्षात भगवंताला तुमच्या घरी जेवायला यावं लागतं. असं एक सांगतात सिद्धांत. असं मी ऐकलंय थोडा मोठ्यांच्या मुखातून.
पण तो भाव त्याचा इतका वाढलेला असतो की देवाला वाटतं की याला प्रेमच दिलं पाहिजे. प्रेम देण्यासाठी मग भगवंताला त्याचा अन्न स्वीकारावा लागतो आणि त्यासाठीच, केवळ त्यासाठी, तेवढ्या गोष्टीसाठी कधी कधी अवतार धारण करतो भगवंत. ही भगवंताची कृपा आहे. द्वारकेमध्ये सुदामाचं स्वागत केलं भगवंताने. 8 दिवस सुदामा राहिलेला. काय गप्पा, रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत, मध्यरात्र उलटून जाईपर्यंत यांच्या गप्पा असायच्या. सुदाम्या काय मजा यायची रे तिथे. हो देवा, पण गेले ते दिवस, राहिला फक्त आठवणी. आता काय सुदाम्या, तुला आठवतं का रे ते हरभरे गुरुमातेने दिले होते आणि तू खाऊन टाकले? हो ना देवा, चांगलं आठवतं ना, चांगलं आठवतं. त्या दिवशी तुला काहीच दिलं नाही. तुझ्या हिश्श्याचे मी खाऊन टाकलं. तर कळत नव्हतं ना रे, मी लहान होतो. पण तू तरी सांगायचं ना रे मला. असं दे रे सुदामा, तू माझा मित्र आहे. तू खाल्लं काय, मी खाल्लं काय, सारखंच आहे. दोघांच्या गप्पा असायच्या, दररोज गप्पा. 7-8 दिवस झाले. सुद्धा मला वाटलं जावं आता घरी. देवा, आता मी जावं म्हणतो. असं म्हणतोस? हो ना, प्रपंच आहे, आता तो निभावलाही पाहिजे. हा म्हटलं हे मी करेन, सोडून येणं नसतं बरं नाही. आपली जबाबदारी ती पूर्ण केली पाहिजे. बरं एक काम कर, हे अलंकार काढून टाक तुझ्या अंगावरची. रस्त्यानं निर्जन रस्ता आहे, चोर आहेत, लुटारू आहेत. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. अलंकार काढून टाक. त्याच्या मनामध्ये असं होतं, एवढे अलंकार जरी आपल्याला दिले तर आपल्याला मरेपर्यंत एवढं भागून जाईल. पण देवानं सांगितलं अलंकार काढून ठेव. ठीक आहे देवा, काय हरकत नाही, काढून ठेव. अरे ते बरं जरी वस्त्र सुद्धा नको, ते वस्त्रही महाग आहे, त्यासाठी लुटतील. लुटारूचं काय करे. रखमणी त्याचं धोतर ते कुठेवर ठेवलं होतं, फाटकं धोतर नेसायला त्याला. सुदाम म्हणतो काय करावं, अवघड गोष्ट. असं विचार करतो, काहीतरी मागाव. देव तयारी. काय सुदामा, काही मन, काही विचार आहे तुझा, काही पाहिजे का तुला? नाही नाही नाही, काही देवा काही नकोय. अरे तुझी मैत्री आहे मला, अजून तुझ्याशिवाय मला काही नको. सुदामा निघाला. भगवंत वाटेला होत चाललेले आहे महाद्वारापर्यंत. सुदामा फिरून फिरून भगवंताच्या गळ्यामध्ये मिठी मारतो आणि असा विचार करतो, नाही काहीतरी थोडंफार मागितलंच पाहिजे. मागितल्याशिवाय आई तर देत नाही. भूक लागली म्हणून रडावं लागतं, काहीतरी मागावं. नाही पण आई अज्ञान असते, देव अज्ञान थोडंच आहे, तर नाही कळत का? नाही मागू, मागायचं नाही, अजिबात नाही, नाही मागणार मी. हे सुदाम्या गप. आपल्या सुदाम्याला मनाला तो हे गप, मागायचं नाही आपल्याला. भगवंत हसताय. सुदामा निघ ना, मग वेळ होतो रे, चुलीवर आलाय, तुला उन्हामध्ये जायचंय. सुदामा निघाला. भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवली आणि सुदामा आपल्या गावाकडे जातोय, कपिल नगरीकडे. भगवंताचं नामचिंतन करत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीनाथ योगे वासुदेव. हरे मुरारी, श्रीनाथ योगे वासुदेव. श्रीनाथ योगे वासुदेव. श्रीनाथ योगे वासुदेव. श्रीनाथ योगे वासुदेव. श्रीनाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण हरे मुरारी, श्रीनाथ योगेश्वर वासुदेव. श्री कृष्ण हरे मुरारी, श्रीनाथ योगेश्वर वासुदेव. गोपाला 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 जीवनंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी
देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला सुदामा भगवंताचं नामचिंतन करत करत कधी येऊन पोहोचला नगरीमध्ये त्यालाही कळलं नाही. त्या नगराचा जो राजा आहे तो सुदामाच्या स्वागतासाठी सोन्याची पालखी घेऊन आलेला आहे. त्याला ते कळत दिसले सोन्याचे. तो पण तू चुकून आपण परत द्वारकेमध्ये आलो का काय, बोल यासारखं झालं काय आपलं. पण जेव्हा तो राजा येतो म्हटले महाराज नमस्कार. शोभली मी काय आता महाराज. म्हटले देव इथं आले होते, कृष्ण भगवंत 8 दिवस इथं मुक्काम करत होते. काय हो, ही सोन्याची नगरी तयार केली म्हणले त्यांनी, आणि मला सांगितलं की तू राज्य भोगलंच भरपूर, आता सुदाम्याला राज्य दे आणि हे राज्य आता तुमचं आहे म्हटले. आता ती बाई आली सुदाम्याची पत्नी, भरजरी साडी, अंगावरती अलंकार, पंचारती, ओवाळायला. ओ मावशी मला का ओवाळता तुम्ही. माय तुम्ही मला ओळखलं नाही. हो म्हटले आम्ही तुमचे हे अर्धांग. अरे म्हटले हे काय केलं देवाने. म्हटले भगवंत आपल्याच घरी होते. अगं किती भाग्यवान आहेस तू, तुला देवाची सेवा घडली आणि तो देव माझी सेवा करत होता. मी अभागी आहे. तिथेच तो बसला. आता कृष्ण जेव्हा जोपर्यंत इथे येणार नाही त्याचं पूजन करणार नाही मी पाणी सुद्धा पिणार नाही. आणि भगवंताचं नामचिंतन सुरू केलं. आता देवाची आठवण केल्यानंतर देवाला ते यावंच लागणार आहे. भगवंत आले. सुद्धा काय लावलंय म्हणून आत्ताच तर तू आला असता तेव्हा. अरे हे काय केलंस माझ्या, मला हे नव्हतं पाहिजे एवढं. तू मागितलं नाही म्हणून दिलंय. चिंता करू नको. मी काही तुझ्यावर उपकार केलेत असं नको समजू. अरे मलाच ही आवडी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर त्यांची उभी आहे. आता असो हे विकडी. अर्जुनाला म्हणतात आता बाकीचे प्रकार असू दे म्हटले, काही मुद्दे सांगणं. मज उघड तुझी आवडी. मी तुला का सांगतोय ज्ञान, कारण मला आवडी आहे तुझी. तुला माझी आवडी असणं ही गोष्ट वेगळी, पण मलाच तुझी आवडी आहे म्हटले म्हणून सांगतो. तसं सुदाम्याला भगवंत म्हणतात की अरे तू चिंता करू नकोस, तू आणि मी वेगळा नाही आहे. सुदाम देवानं भगवंताला आसनावरती बसवलं. देवा तुझं तुलाच देतो, माझ्याकडे काही नाही आहे. हे सगळं जे आहे ना तूच दिलेलं आहेस, आणि या तू दिलेल्या वस्तूतून मी तुझं पूजन करायची आज्ञा मागतोय. आणि भगवंताला उंच आसनावर बसून सुदाम्यानं भगवंताचे श्रीचरण धुवून काढले. श्रीचरणाला मोमे दिले, चुंबन घेतलं श्रीचरण. देवा हे चरण माझ्या हृदयावरती असावे, माझ्या मस्तकावरती असावे. भगवंताचं पूजन केलं आणि भगवंतानं जेवायला ताट आहे त्या ताटामध्ये घास मोडून सुदामाच्या मुखात घातलं. सुदामा तू घे. देवा तुम्ही जेवा ना. अरे तू उपवासी आहेस, तुझं पारणं भेटलं पाहिजे. आणि म्हणून सुदामाच्या मुखात भगवंत घास घालतात, मग भगवंत जेवण करतात, आरोग्य करतात. अशी लीळा तिथे घडलेली आहे. परत भगवंत द्वारकेमध्ये आले आहे. सुदामा अगदी भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झालेला आहे. तुझ्या नामात रे
विठोबा माधवा तुझ्या नामात लोळला विठोबा माधवा तुझ्या नामात लोळला भगवंताच्या नामचिंतनामध्ये तो तल्लीन झालेला आहे. भगवान गोपाल कृष्णद्वारे केला येतात. पांडवांचा ज्ञातवास पूर्ण होता होता 1 वर्ष निघून गेलेला आहे. किचकाचा वध तिथे केलेला आहे. 1 वर्षामध्ये अर्जुन या अर्जुनाला बृहन्नडीच्या वेशामध्ये राहावं लागलं. श्राप दिलेला होता उर्वशीने. हा स्वर्गामध्ये गेला आणि उर्वशीनं नृत्य केलं. अर्जुनानं बघितलं. अर्जुनाला विचारलं तिने, कसं वाटलं माझा नाच? म्हटले अत्यंत छान, सुंदर. मग म्हटलं एक काम करसाल? मी काय? म्हणे माझ्याशी तुम्ही लग्न करा. अर्जुन देव म्हणतात अजिबात नाही. हे का? पण त्याचं कारण आहे. तुम्ही इंद्राच्या दासी आहात आणि मी इंद्रपुत्र मानला जातो, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या माता झालात. हा म्हणले आमच्या स्वर्गात काही नसतं. हे म्हणजे तुमच्या स्वर्गात नसतं पण आमच्या पृथ्वीवर तर असतं ना. हे आम्ही असे नियम मोडत नाही म्हणले. आमच्या पृथ्वीवर आई आई, बहीण बहीण, मावशी मावशी. लक्षात घ्या, जे नातं आहे पत्नीशी ते पत्नीशीच असतं, दुसऱ्याशी नसतं म्हटले. तसं आम्ही नात्याला फार पक्के आहोत म्हटले. पृथ्वीवरची माणसं आहोत आम्ही. तर म्हटलं अरे एक स्त्री तुझ्या पुढे आव्हान करते, तुला याचना करते, तुझी प्रार्थना करते आणि तू नाही म्हणतोस. जा म्हणे तू नपुसक होशील 1 वर्ष. काय कटकट झाली. खाली आला, देवाला भेटला. म्हणलं भगवंता चांगुलपणा कधी कधी कठीण ठरतो म्हणले. अहो म्हणलं श्राप दिला मला उर्वशीने. देव म्हणता जो होता आजचे गेले होत आहे, जा. अहो देवा हे काय भानगड? 1 वर्ष नपुसक राहणार म्हणले. तुला माहित नाही, मला कळते, तुला नाही कळत, मला समजते. ते विदर्भामध्ये एक वाक्य असतं. तो वाक्य ऍटोच्या पाठीमागे लिहितात लोक, एखाद्या गाडीच्या मागे लिहितात. वाक्य फार छान आहे. तुम्ही तुमच्या गाडीच्या मागे लिहिलं तर बरं होईल असं मला वाटतं. ते वाक्य कसे माहितीये? देव बरोबर करते. वाक्य काय? देव बरोबर करते. देव बरोबरच करणार आहे. देव चुकीचं का करेल? देव आपल्या हिताचंच करतो, लक्षात ठेवा.
अज्ञातवासामध्ये अर्जुन उघडा नाही पडला पाहिजे म्हणून आपोआप भगवंतानी ते 1 वर्ष त्याचं तिथं ठेवलं आणि बृहन्नळीच्या वेशामध्ये तो तिथे आहे त्या ठिकाणी त्या विराटाच्या नगरीमध्ये. त्या ठिकाणी विराटाची जी मुलगी आहे तिला अर्जुन देव नृत्य शिकवतायत. किचकाचा वध तिथे झालेला आहे. किचकाचा वध झाल्यामुळे शंका आलेली आहे कौरवांना. म्हटलं इथं पांडव वाचू शकतात कारण किचक महाबलाढ्य आहे म्हणे सेनापती त्या राज्याचा. राणीचा भाऊ पण आहे आणि त्या राज्याचा सेनापती आहे. त्याला मारलं म्हणजे सामान्य माणूस नाही मारू शकत. म्हणजे कदाचित भीमानच मारलं असेल. आक्रमण केली कौरवांनी. भीष्म म्हणतात अरे नका रे असं करू. नाही नाही म्हणले चला आमच्या सोबत. मग खोडी काढायची. कशी काढायची म्हणजे याच्या गायी पळवून न्यायच्या. कोणाच्या? विराटाच्या. ठीक आहे. गायी पळवून न्यायच्या. एक लक्षात घ्या वाईटाच्या संगतीनं माणसाला वाईट व्हावं लागतं. महाभारतात सुंदर वर्णन आलेलं आहे. असंगा संगदोषेण साधवो याति विक्रयाम. असंगा संगदोषेण वाईट माणसाची संगत केल्यानंतर जो तो संगतीचा दोष लागतो. साधू पुरुष सुद्धा विकृत होतो असं त्याला म्हणायचं सुभाषिताला. साधवो याति विक्रयाम. साधू सुद्धा विकृत होतो. म्हणले याला उदाहरण दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गत. दुर्योधनाच्या गायीच्या या प्रसंगामध्ये भीष्म याला गायी हाकलाव्या लागल्या. शूद्र काम करावं लागलं. एवढा मोठा महाबलाढ्यवीर ज्ञानी असलेला ज्ञाता असलेला शूरवीर असलेला ब्रह्मचारी असलेला समर्पित जीवनाचा व्यक्ती पण त्याला गायी हाकलण्याचं हलकं काम करावं लागलं. चोराचं काम करावं लागलं. त्या गायी हाकलणं म्हणजे दुसऱ्याच्या गायी चोरून नेणे लुटून नेणे चांगलं काम थोडंच आहे. पण संगत कुणाची आहे? दुर्योधनाची. म्हणून साधू पुरुष असलेला जो भीष्म आहे त्याचं सुद्धा वाटोळ झालेलं आहे या संगतीमुळे. त्यांनी उघडं पाडण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत 1 वर्ष अज्ञातवास संपलेला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला उघडं पाडलं 1 दिवस अगोदर आणि तुम्ही आता 12 वर्ष पुन्हा वनवासाला जा. हे म्हटले नाही. आमचा वनवास आम्ही पूर्ण केला. 1 वर्ष अज्ञातवास तोही पूर्ण केलेला आहे. त्याचं वर्णन दिनकर रामधारी जे आहेत ना यांनी फार सुंदर केलेलं आहे. दिनकर सिंग रामधारी. हो गया पूर्ण अज्ञातवास. हिंदीमध्ये वर्णन आहे फार छान आहे. हो गया पूर्ण अज्ञातवास पांडव लौटे वन से साहस. पावक में कनक सदृश तपकर वीरत्व लिए कुछ और प्रकार. प्रखर वीरत्व त्यांच्यामध्ये जन्माला आलेलं. नस नस में तेज प्रवाह लिए कुछ नया उत्साह लिए. सच है सच है विपत्ति जब आती है कायर को ही दहलाती है. आपत्ती जी आहे ना कायर भित्र्या माणसालाच त्याला घाबरवती. सच है विपत्ति जब आती है कायर को ही दहलाती है. सूरमा नहीं विचलित होते क्षण एक नहीं धीरज होते. विघ्नों को गले लगाते हैं कांटों में राह बनाते हैं. मुख से उफ न कहते हैं संकट का चरण न कहते हैं. जो आ पड़ता सब सहते हैं उद्योग निरत नित रहते हैं. शूरों का मूल नसाने को बड़ खुद विपत्ति पर छाने को. है कौन ऐसा विघ्न जग में टिक सके नर वीर के मग में. खबर ठोक ठेलता है जब नर
पर्वत की जाते पाव उखड़। मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है। गुण बड़े एक से एक प्रखर है छिपे मानवों के भीतर। मानवामध्ये सगळे गुण आहेत। मेहंदी जब जोर लगाती है, मानव जब जोर लगा, मेहंदी में जैसी लाली हो वर्तिका बीच उजियाली हो। बत्तियां जो नहीं जलाता है रोशनी नहीं हो पाता है। दिवा नहीं लावला तो प्रकाश होणार नहीं। बत्तियां जो नहीं जलाता है रोशनी नहीं वह पाता है। पिस जाता जब इक्षुदंड बहती रस की धारा अखंड। इक्षुदंड म्हणजे ऊस, तो जोपर्यंत पिसल्या जात नाही तोपर्यंत त्याच्यामधून रसाची धारा बाहेर पडत नाही। मेहंदी जब सहती है प्रहार, मेहंदी जेव्हा प्रहार सहन करते वाटून जाते बनती ललनाओं का श्रृंगार। लक्षात घ्या, जब फूल पिरोए जाते हैं हम उनको गले लगाते हैं। गळ्यामध्ये घालण्यासाठी फुलाला छिद्र पाडलं जातं। हे उदाहरण काय सुंदर दिलेत तेव्हा ती माला बनते। वसुधा का नेता कौन हुआ, पृथ्वीचा नेता होणं सोपं काम नाही। भूखंड विजेता कौन हुआ, अतुलित यशक्रेता कौन हुआ, नवधर्म प्रणेता कौन हुआ, जिसने न कभी आराम किया विघ्नों में रहकर नाम किया। जब विघ्न सामने आते हैं सोते से हमें जगाते हैं। मन को मरोड़ते हैं पल पल, तन को झंझोड़ते हैं पल पल। सतपथ की और लगा कर ही जाते हैं हमें जगा कर ही। विघ्न आमच्यासाठी चांगले असतात, फार महत्वाचं सांग। आम्ही विघ्नाला घाबरतो। वाटिका और वन एक नहीं, आराम और रण एक नहीं। वर्षा अंगड़ आतप अखंड, पौरुष के है साधन प्रचंड। वन में प्रसून तो मिलते हैं, वन में फूल तो मिलते हैं, प्रसून म्हणजे फूल। बागों में शालन मिलते हैं। महावृक्ष जे आहेत ते बगीच्यामध्ये कधीच राहत नाहीत, महावृक्ष जंगलामध्ये असतात, पण फुलं मात्र वनामध्ये फुलू शकतात। कंकरिया जिनकी सेज सुधर, छाया देता केवल अंबर। छाया आकाशाची छाया आहे आणि खाली भूमीला तोच ते काढते आहेत। स्वामी चक्रधर महाराजाचा साधक उघड्यावरती झोपतो आहे। कंकरिया जिनकी सेज सुधर, छाया देता केवल अंबर। कष्ट सहन करावेच लागतात। विपदाएं दूध पिलाती है, आपदा माणसावर येते ना, दूध पाजते माणसाला, अमृत प्राशन करते। लोरी आंधिया सुनाती है, आंधिया येऊ द्या, किती आंधिया येऊ द्या, त्याची भीती वाटत नाही त्याला। त्याला वाटतं हे तर गीत आहे माझ्यासाठी, हे तर मला झोपवण्यासाठी, मला शांत करण्यासाठी हे लोरी गाते आंधी। बढ़कर खुद विपत्तियों पर छा जा, मेरे किशोर मेरे ताजा। जीवन का रस छन जाने दे, जीवनामध्ये जो रस आहे ना तो जाऊ दे, गळून जाऊ दे। डिगडिग पासोळा झाला पाहिजे ते हो। जीवन का रस छन जाने दे, तन को पत्थर बन जाने दे, तेव्हा सगळं सहन होईल। तसं सहन होणार नाही। तू स्वयं तेज भयकारी है, क्या कर सकती चिंगारी है। फार सुंदर वर्णन केलेलं आहे दिनकर रामदारी। तुम्हाला सगळं सहन करावं लागतं। सहन करण्यामधूनच तुम्ही तपत असता, त्याच्यातून तुम्ही तयार होत असता। सुरत मध्ये एक ढोलकी या परिवार आहे, मोठं कुटुंब आहे, त्यांचे हिस्से वाटे झालेत मारवाडी। संपूर्ण संख्या त्यांची त्या कुटुंबाची 200-250 असतील। त्यांच्यातल्या कुठलाही मुलगा 22 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा, की त्या मुलाला 5,000 रुपये दिल्याचं ते घटनेवर काही
ढोलकिया परिवाराचं वर्णन असं म्हणून तुम्ही युट्यूबला बघा, तुम्हाला सापडत जाईल. 5,000 रुपये त्याला दिल्या जातात त्या पोराला. कीपॅड मोबाईल दिला जातो एक, आणि त्याचं जे त्याच्याकडे जे कार्ड आहेत, ATM कार्ड वगैरे सगळे कार्ड घेतल्या जातात. त्याचा अँड्रॉइड मोबाईल ठेवून घेतला जातो. 5,000 रुपये त्याला दिले जातात आणि त्याला सांगतात की भारतामध्ये कुठेही जा, भारतात कुठेही जा, हे 5,000 रुपये तुला महिनाभर काम करायचंय. काय करायचंय? महिनाभर. तुझी भाकर तुला कमवता आली पाहिजे. ढोलकिया परिवारातले श्रीमंत पोरं, ऑडी मध्ये फिरणारे, मर्सडीज मध्ये घुमणारे पोरं, आणि त्यांना सांगितलं जातं हे 5,000 रुपये घ्यायचे, 1 महिनाभर तुम्ही तुमचं काम करायचं. कारण त्यांचे सगळे अकाउंट क्लोज केले जातात. त्यांच्यावरती वॉच असते, ते कुठल्या हॉटेलमध्ये आहे हे सुद्धा माहित असतं त्यांना. ते काय करतात? एक व्यापार करायचाय 15 दिवसामध्ये आणि एक नोकरी करायची. कुठेही करा, कसंही करा, बशा धुवा, पायी करा, संडास साफ करा, पण करा. 1 महिना. त्या 1 महिन्यामध्ये त्या लेकरांचे कमीत कमी 15 ते 20 किलो वजन कमी झालेलं असतं. एकाची मुलाखत घेतली, एका हॉटेलमध्ये तो होता. तो म्हणे एक व्यक्ती आला, आलू वडा त्यांनी मागितला. मी वेटरचं काम करत होतो, ते प्लेट आणून ठेवून दिली त्याच्या पुढे, आणि त्याला फोन आला महत्वाचा. तिथे रेंज कमी असल्यामुळे तो बाहेर गेला. मला असं वाटलं याचा फोन अत्यंत महत्वाचा असावा आणि ही प्लेट अशीच ठेवून, कारण त्यानं पैसे दिले होते, अशीच ठेवून तो तसाच निघून जावा. त्यानं एक घास खाल्लेला जो तो आहे, उरलेलं मला खायला भेटेल. श्रीमंत आहे. लोक आपल्या लेकरांना तरासायला लागले, तयार करायला लागले, परिपक्व बनवायला लागले. आपण आपल्या लेकराला पांघरून घालतो. विचार करा जरा, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ते लोक जगामध्ये सगळे श्रीमंत आहेत. आज भारतामध्ये सर्व ठिकाणी मारवाड्यांचं राज्य आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, मिठ्ठा. मारवाडी कधीही असा बोलत नाही, शिवी त्याच्या तोंडात नाही. शिव्या देण्याचं काम आपल्याकडे. मारवाडी कधी मद्यपान करून गटारात पडलेलं दिसणार नाही, ते आपल्याकडे. डीजेच्या पुढे नाचणार आपण, बाबूराव बोलतो शांताबाई, ते काम सगळे आपल्याकडे दिले. अवघड गोष्ट आहे. काहीच कळत नाही आपल्याला. आपण आपल्याला कसं तयार करावं हे आपल्याला समजत नाही. आपण दुसऱ्याला नाव ठेवतो, ब्राह्मणांना नाव ठेवतो. सातारा जिल्ह्यामध्ये आता तिथे बटू तयार होत आहेत. ब्राह्मणांची बटू, लहान लहान मुलं परिपूर्ण ब्राह्मण तयार करतायत. त्याला सगळं आलं पाहिजे, सगळ्या शास्त्रामध्ये, सगळ्या संस्कृतमध्ये. आपण मात्र काही आपल्याला कळत काहीच नाही. आपण इकडेही नाही, तिकडेही नाही, इकडचे नाही, आपल्याला फक्त दुसऱ्याला नावं ठेवायला सांगावं. पांडव एवढ्या अडचणीतून बाहेर निघतात, तावून सुलाखून निघतात, तयार होतात. आणि मग आता द्रुपद नगरीमध्ये येतात. द्रुपदाची विराट राजाही तिकडून येतो. विराटाला मुलगी असते. तो म्हणतो माझ्या मुलीसोबत तुम्ही लग्न करा. ते म्हणणे ती माझी शिष्य आहे, तिच्यासोबत नाही, माझ्या मुलाला द्या, अभिमन्यूला. अभिमन्यूसोबत लग्न लागतं. आणि मग द्रौपदीच्या घरी येतात. तिथे मिटिंगी होतात. आणि मग आता काय करायचं बुवा, आता हे या सगळ्या गोष्टीचं आता परिशीलन कसं करायचं, याच्यावरून तोडगा काय काढायचा. कोण जाईल आपला दूत बनून आणि भगवंताला दूत बनून पाठवायचं ठरवलेलं आहे. आणि भगवंत दूत बनून जातात. कुठे? हस्तिनापूर. उद्धवदेव सोबत आहेत. दूत बनून भगवंत गेलेले आहेत तिथे. आणि तिथे भगवंत जातात. जसे जाऊन पोहोचले हस्तिनापूर, थोडा आवाज वाढव भाऊ आपला, कारण तिकडचा आवाज आपल्याला आला नाही पाहिजे लोकांना. थोडा वाढवून दे, जास्त नाही, थोडा. आणि भगवंत जसे जाऊन पोहोचले त्या हस्तिनापूरमध्ये भगवंताचं स्वागत केलं. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांनी स्वागत केलेलं आहे. तिथे भगवंत पोहोचल्यानंतर ते म्हटले जलपान करा.
भोजन करा. ते म्हटले नाही, अगोदर ज्या कामासाठी आलो राजदूत बनून ते पूर्ण करा अगोदर. त्यासाठी सभा सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्या सभेमध्ये परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात की कमीत कमी 5 गावं तरी देऊन टाका पांडव. अर्ध राज्य तर त्यांना द्यायला पाहिजे, हक्काच आहे, पण अर्ध जरी देणं होत नसेल तरी कमीत कमी 5 तरी तुम्ही द्या. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम सौ धूप गाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर सौभाग्य न सब दिन सोता है देखिए आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को सबको स्वर्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेश लाए. दो न्याय अगर तो आधा दो, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम. रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असीना उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज के ले न सका. उल्टा हरि को बांधने चला, जो था सत्य साधने चला. जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर सांध मुझे. हा हा दुर्योधन बांध मुझे. मला बांधायला निघाला ना, बांध. यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है. मुझ में विलीन संसार सकल, मुझ में लय झंकार सकल. अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में. उदयाचल मेरा दीप्तिमाल, भूमंडल वक्षस्थल विशाल. भुज परिबंध को घेरे है, मेनाक में रूपक मेरे है. दृढ़ हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख. काय वर्णन आपण दिनकर रामधारी वर्णन करतात, जबरदस्त. आणि दुर्योधन ऐकत नाही. शेवटी भगवंत म्हणतात, अरे तू ऐकत नाही ना, तर तूच या गोष्टीला आता कारणीभूत झाला. सगळ्या हिंसेला लक्षात ठेव, पाठोळ होईल, सगळं तुझ्यावर आहे. शिष्टाई फसली आणि भगवान गोपाल कृष्ण तिथून निघालेले आहेत. अरे म्हणले बांधा याला. भगवंत तर बाहेर निघाले. द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुरदेव बाहेर गेलेले आहेत आणि इथे भगवंताला बांधण्याचा प्रकार चाललेला आहे. त्यांना वाट लावून वापस ज्यावेळेस भीष्म पितामह येतात, अरे काय करायला पोरं हो, म्हणले कृष्णाला बांधतोय. अरे वेड्यांनो, आम्ही त्यांना वाट लावून आलो बाहेर, त्यांना वाट लावून आले. इथं कोण आहे पाहतात, तो दुःशासन, त्यालाच बांधायला लागले दुःशासनाला. ते म्हणे, अरे मी बोंबलायलो कवापासून, मला बांधू नका, मला बांधू नका. तुम्ही तर ऐकतच नाही म्हणे, मलाच बांधायला सुरुवात केली. अरे म्हणे चुकलो, केला कृष्ण निष्ठून, त्याला कोण बांधू शकतो मला सांगा बरं तुम्ही. शेवटी भगवान गोपाल कृष्ण निघालेले आहेत. दुर्योधन पाठीमागून जातो आणि भगवंताला म्हणतो, तुला बोलवलेलं आहे भानुमतीने, सगळा स्वयंपाक केलाय. आणि भगवंत तिथं कुठं जेवण करावं लक्षात ठेवा बरं का. जेवण कुणाकडे केलं पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीत केलं पाहिजे भगवंत शिकवतात तिथे. भागवतात ते वर्णन आलेलं. भगवंत म्हणतात लक्षात ठेव, जेवण एक तर फक्त मित्राकडे करावं. बाहेर तू माझा मित्र नाही म्हणले, त्याच्यामुळे तुझ्याकडे जेवायचा काही प्रश्नच नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे म्हटले की आपल्या नगरीमध्ये, आपल्या गावात, आपल्या भागात दुष्काळ पडला तर मग कुठेही जेवावं म्हणले. आणि द्वारकेत काही दुष्काळ नाही, सुबत्ता आहे म्हणले आमच्या द्वारकेमध्ये, तुझ्याकडे कसं जेवण करायचं. तिसरा मुद्दा असा आहे म्हटले की जर दबाव तंत्र असेल, पुढच्याला घाबरायचंय आपल्याला आणि मग त्याच्याकडे जेवावं म्हणले, अडचण नाही. तुला घाबरत नाही हे आताच बघितलं म्हणे तू, तर तुझ्याकडे जेवू कसं. अरे म्हणे नको जेवू माझ्याकडे, माझं काही म्हणणं नाही, तू जेवलाच पाहिजे. मला काही नाही. भानुमती ना तुला, भानुमती भगवंताची भक्त आहे, तिच्यासाठी भगवंत तिच्या घरी जातो. तिच्या घरी भगवंत गेले आणि त्या ठिकाणी यांनी आसन रचलेले, पहा कसा दुष्ट बुद्धीचा आहे. आसन रचलं भगवंताला, उंच आसन, आणि त्या आसनावरती भगवंत बसले की त्या पातळ पापुद्र असलेल्या फळ्या आहेत. भगवंत खाली पडले पाहिजे खड्ड्यामध्ये आणि खाली शस्त्र उभे करून ठेवले आहेत. भगवंताच्या शरीरामध्ये, देहात पूर्ण शस्त्र घुसले पाहिजे अशी तयारी केली. भगवंतानं आपल्या श्रीचरणानं ते बाजूला केलं आणि भानुमतीला बोलवतात, बघ भानुमती बघ, तुझा पतिदेव, तुझ्या पतिदेवाची ही करामत पाय, कसं तुझ्या घरी जेवण करू मी सांग ना. एक तर तिथं मला सभेमध्ये
बांधून ठेवायचं ठरवलं होतं, कारागृहात टाकायचं ठरवलं होतं, आणि इथे आता घरी आल्यानंतर इथे मला मारायची व्यवस्था केली त्यांनी. मी काय करू तू सांग. काय सांगायचं तुम्हाला मंडळी. एवढी चिडली भागवतात त्याचं वर्णन आलेलं, इतकी चिडली ती म्हणे, जर मला माझ्या धर्माने, सती धर्माने परवानगी जर दिली तर आत्ताच्या आत्ता याचं मुंडकं छाटून टाकते म्हणे. पण काय करू, माझा धर्म मला परवानगी देत नाही. देवावर असं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भानुमतीमध्ये प्रचंड ताकद होती बरं का. असं सांगतं महाभारत. दुर्योधन जेव्हा भानुमतीच्या कक्षेमध्ये जायचा रात्री, तेव्हा गेल्यानंतर पहिल्यांदा भानुमती आणि दुर्योधन यांची कुस्ती व्हायची म्हणतात. कुस्ती. शेवटी भानुमती दुर्योधनाला असं उचलायची आणि दान दिशी आपटून द्यायची कबरड्या. आई 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 मेलो 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 असं म्हणायचं, तेव्हा ती जोडून द्यायची दररोज. एवढ्या तयारीची होती. पण ती म्हणते काय करू, माझं फुटकं नशीब, दुर्भाग्य, कुठल्या जन्माची अशी जोड, आणि हा नवरा भेटला जो देवाला मारायला निघतो. भगवंत तिथून निघाले मागल्या पाऊली. विदुर काका चाललेले आहेत रस्त्यानं, आणि त्या विदुराकडे बघितलं. बाहेरून आवाज दिला देवानी पाठीमागून विदुर काकाला, काका काका काका. विदुराने मागे बघितलं, अरे हा तर भगवंताचा आवाज दिसतोय. पाहिलं फिरून पाठीमागे विदुर देवानी. जसं बघितलं, अरे कृष्णा तू जेवायला नाही, मला तुमच्या घरी जेवायला यायचं. अरे काय माझ्या घरी. विदुर तर घाबरून गेला. मनामध्ये इच्छा होती भगवंत आपल्या घरी आले तर बरं होईल, पण आपली चंद्रमौळी झोपडी, आपल्या घरी येऊन काय खातील भगवंत, काय देऊ आपण देवाला, नाही का. खीरण खाय खाची प्रभू विदुराच्या बक्षितो चिकन्या. तेव्हा भगवंता तुम्ही असं सरळ घरी जा, तुमची काकू घरीच आहे, मी थोडस असं फिरून येतो, काहीतरी देवासाठी आणावं. भगवंत घरी गेले. काकी आंघोळ करून नेमकीच नाणीमधून आलेली, ओले केस. देवाला बघितलं, एवढा आनंद झाला. ते लुगडं असं खोसून घेतलं, देवाच्या श्रीचरणावरती मस्तक ठेवलं. देवा ये 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 रे बाबा ये. कृष्णा बाज होती, तुटकी बाज. संपत्ती पाहिली विदुराची कशी आहे, तुटकी बाज. आणि विदुर या देशाचा प्रधानमंत्री. तुटकी बाज, फाटकी वाकळ त्याच्यावरती, आणि सोबत आहे कोण, उद्धवदेव. उद्धवदेव ते पाहतात, काय म्हणे बाबा, या बाबाचे किती देवाचे म्हणजे केवढे लाड असतात म्हणे द्वारकेमध्ये. आणि इथं म्हणे फाटक्या वाकडीवर बसले, तुटक्या बाजीमध्ये झोळखंड मध्ये बसले म्हणे. कधीतरी काकूला केळं आणून दिलेले, तिने केळं सोलायला बघितलं. केळं सोलायचं, केळं खायचं, आणि साली भगवंताला द्यायची. आणि विचारायचं रुक्मिणी कशी आहे, सत्यभामा कशी आहे, बरं चाललंय त्यांचं. आणि तो पांडवाकडेच लक्ष देतो. घरी थांबत जाणार, आराम करत. किती बारीक झाला श्री कृष्णा, बोलतोय भगवंतासोबत. जवळ डझन 1.5 डझन केळं खाल्ली काकून, पताच नाही. भाव विभावर झालेली आहे. आणि भगवंत साली खाऊ राहिले. अरे या देवाची सुकुमार आरोगना. माझ्या देवाला काठ काढून चपाती दिल्या जाते का, तर ते निब्बर आहेत टोचतील म्हणतात. आणि इथे पहा ना, उद्धवदेव म्हणतो काय नखरे असतात तिथं. रुक्मिणी देवी ताज्या चपातीचे काठे काढते म्हणे, आणि देवाला देते का, तर टोचून निब्बर आहे, पोट खराब होईल देवाचं. आणि इथं जसं म्हणले डखाळल्यासारखा, आधाशासारखा खाऊ राहिला, जसं म्हणले 1-2 महिने खाल्लंच नाही काही. कमाल झाली म्हणे याची. आणि खरंच कमाल असते देवाची. खूप खाल्लं ते भगवंतानी, पोट भरलं साली खाऊ. विदुर काका आले, त्यांनी बघितलं देवाला साल दिलेले नाही, केळं खाल्लं. अय काय करतेस, पटकन डोक्यावर पदर घेतला. माय तुम्ही आलात. अगं वेडी झालीस का म्हणले. काय
काय करू, मी काय केलं? अरे भगवंताला साली दिल्या, तू केळं खातेस. अहो म्हणले इतकी येडी नाही मी, थोडीफार येडी आहे, तरी तुमचा संसार केला ना. इतकं नाव नका ठेवू म्हणले, मला नाही कळत, पण मी देवाला साली कशा काय खा. अगं म्हणले साली खाल्ल्यावर तोंड गोड पडतं का केळ खाल्ल्यावर पडतं? म्हणले साली खाल्ल्यावर तोंड तुरट पडतं, गोड तोंड केळ खाल्ल्यावर पडतं. मग तुझ्या तोंडाची चव कशी आहे म्हटली, तुला कसं वाटतंय आता? म्हणले गोड वाटते. माय असं केलं काय? म्हणले देवाला साली दिल्या. एक केळ घेतलं, सोललं. भगवंत देवा, भगवंता, गोपाल कृष्णा, पापीनी रे मी, मला कळलंच नाही, हे घे. भगवंत म्हणतात काकू आता मजा नाही वाटत, साली खाण्यात मजा आहे. कमाल आहे का? भाव आहे तिथे, भाव. भावामुळे सगळ्या गोष्टी आहेत. तिथे तिचा भाव असा उचंबळून आलेला आहे. आणि भाव जर तुमच्या अंतःकरणात नसेल तर मग काहीच खरं नाही. महानुभाव पंथात अशी म्हण आहे, भावहीन तो दैवहीन. भावहीन दैवहीन, भावहीन दैवहीन, भावहीन दैवहीन, भावहीन दैवहीन. भावे विना करला कोण, भावे विना करला कोण, भावहीन दैवहीन, भावहीन दैवहीन, भावहीन दैवहीन. प्रेम की बस की पार तुरंत हाथ भूल गई ठकुराई, हो भूल गए ठकुराई. गुरदास प्रीति वृंदावन गोविंद नाच नचाई. प्रेम सदाई हो दुर्योधन का देवा जागे, साग विदुर घर खाई. प्रेम सदाई प्रेम सदाई. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी भावाला, आपल्याला देवाला जर समजा आकळायचे तर त्याला आकळण्यासाठी एकच शस्त्र आहे, भाव नावाचं. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने भगवंताला आपण प्राप्त करू शकत नाही, लक्षात घ्या. न काष्टे विद्यते देव, सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात. न पाषाणे न मृण्मये भावो हि विद्यते देव, तस्मात् भावो हि कारणम. न काष्टे विद्यते देव, काष्टात देव नाही. न पाषाणे न मृण्मये, पाषाणात देव नाही.